रोहित माने लालबाग एक्सप्रेस गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला अजित मोहिते आणि त्याच्या समवेत नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय आदित्य दळवी. दोन सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल सामना क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. रोहित माने पहिला बॉल, स्ट्रायकिंग एंडला अजित मोहिते. पहिलाच बॉल प्रचंड वेगात, थोडीशी चूक होते, बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे आणि पहिल्याच बॉलवर आलाय चौकार. त्या बॉलवरती आपण पाहिलं तर चौकार आलाय. रोहित माने आपण पाहतोय ओव्हर नंबर 1 हातात असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक आहे. अगदी रेड आर्मी रेड जर्सी मध्ये मैदानामध्ये उतरलाय. सावली क्रिएशनच्या माध्यमातून विशेष डिझाईन केलेले किट्स आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल, यावेळेला चेंडूला सन्मान दिलाय. हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न, मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्याने बॉलला अडवले, रन मात्र मिळणार नाहीये. हा डॉट बॉल येताना पाहायला मिळते. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 4 धावा धावफलकावरती झालेत. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. अगदी युवा उद्योन्मुख खेळाडूंचा भरणा असलेला संघ आपण पाहतोय टीम श्रीजा 11. अगदी यज्ञेश तुळसकर हे नाव देखील विसरून चालता येणार नाही या मॅच मध्ये. हो, यावेळेला चांगला बॉल प्रचंड वेगात. व्हॉट कॅच, व्हॉट कॅच. मुकेश कोळी तैनात आणि त्यांनीच हा अफलातून झेल पकडलाय. अजित मोहिते आउट. काय झेल पकडलाय. धन्यवाद धन्यवाद डीजे. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून. रोहित मानेचा हा बॉल, प्रचंड वेग आणि वेगावरती स्वार होत असताना अगदी अफलातून कॅच. मुकेश कोळी याच्यावरती विश्वास दाखवला होता विक्रांत जाधव यांनी आणि तोच खेळाडू आता मात्र हिरो ठरतोय या मॅच मध्ये. विकेट आली अजित मोहितेची. आयकॉन खेळाडू आता मात्र मैदानाच्या बाहेर येत असताना पाहायला मिळतोय. जी विकेट गरजेची होती ती विकेट आता मात्र पटकावली आहे. मुकेश कोळी काय झेल पकडलाय पहा. थोडेसे त्या ठिकाणी धडपडले, जरूर लोळले अक्षरशः मातीमध्ये. झेल मात्र सुटला नाहीये त्यांच्या माध्यमातून. झेल पकडला. शेवटच्या क्षणापर्यंत आपण पाहिलं तर प्रयत्न ते करत होते, संघर्ष करत होते आणि शेवटच्या क्षणाला आता मात्र विकेट आली. ती मात्र अजित मोहिते यांची. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय समर शेख, एक विस्फोटक फलंदाज, मॅन फ्रॉम परळ. हा खेळाडू सध्या मात्र चर्चेचा विषय बनलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. कारण 2 भावंड आपण पाहतोय, लकी शेख आणि समर शेख. असे 2 भावंड संपूर्ण स्पर्धेमध्ये लक्ष वेधून घेतील. तो एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय समर शेख. एक 11 या संघाकडून मोठा धक्का बसलाय टीम 11 या संघाला, कारण आयकॉन खेळाडू म्हणजेच अजित मोहिते माघारी परतलाय. रोहित माने हिरो ठरतोय या मॅच मध्ये. मुकेश कोळी यांनी पकडलेला तो अफलातून झेल. काय झेल पकडला आणि म्हणूनच की काय अजित मोहिते यांची विकेट. नेक्स्ट बॉल, रोहित माने तयार. प्रचंड वेग, वेगावरती स्वार होत असताना आणखीन एक चेंडू आता मात्र निर्धाव येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल येईल. चेंडूला सन्मान दिलाय, ढकलला हलक्या हातांनी बॉलला, रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. 4 धावा धावफलकावरती झाल्यात. 1 गडी माघारी परतल्या. आतापर्यंत 4 बॉल हाताळलेत रोहित माने यांनी. लालबाग एक्सप्रेस, प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे. अगदी कमी वयातच नावलौकिक झालेला खेळाडू आहे रोहित माने. यावेळेला प्रचंड वेग. यस, आणखीन एक विकेट. लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपातली विकेट आली आहे. फलंदाज समर आउट. मोठा धक्का. पहिल्याच षटकामध्ये 2 गडी माघारी परतलेत. अजित मोहितेची विकेट आल्यानंतर आता मात्र समर शेख देखील माघारी परतलाय. रोहित माने ठरतो हिरो. संकेत देवरुखकर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पहिल्या षटकामध्ये 2 गडी माघारी परतले. थोडासा बॅकफूट वरती येत असताना पाहायला मिळतो टीम 11 संघ.
कारण अजित मोहितेची विकेट आणि तदनंतर मात्र आता समर शेख देखील माघारी परतले. तर आता नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय आदित्य दळवीला आणि स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज संकेत देवरुखकर बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळते. टीम 11 या संघाकडून चांगली मॅच रंगते. मैदानाच्या आतमध्ये वर्चस्व राहिले आतापर्यंत रोहित मानेचं या मॅच मध्ये. प्रचंड वेगावरती स्वार होत असताना बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे संकेत देवरुखकर यांनी आणि त्यांच्याच बॅट मधून आलाय चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ आता मात्र समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 8. 2 गडी बाद टीम 11. शेवटच्या बॉलवर चौकार आला. चौकार येणं गरजेचं होतं या मॅच मध्ये कारण पहिलं षटक आपण पाहतोय मॅन्डेटरी पॉवर प्ले. त्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या. 2 विकेट्स पटकावल्या होत्या गोलंदाज रोहित मानेने आणि तदनंतर मात्र शेवटच्या बॉलवर चौकार आलाय. धावा झाल्या धावफलकावरती 8. 2 गडी माघारी परतलेत. ओव्हर नंबर 2 लकी शेख गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय आदित्य दळवी यांना. अगदी डोळ्यावरती आपण पाहतोय आय प्रोटेक्शन गॉगल त्याच्या डोळ्यावर पाहायला मिळतोय सातत्याने. हा खेळाडू हिरो ठरलाय या मॅच मध्ये कारण रोहित माने मात्र आपण पाहिलं तर वर्चस्व राहिलं होतं पहिल्या षटकामध्ये. आता मात्र बॅटिंग करावी लागेल आदित्य दळवी यांना या मॅच मध्ये. 11 स्वतः आपण पाहिलं तर अंडरआर्म क्रिकेट देखील चांगल्या दर्जाचा खेळतो हा खेळाडू आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर कित्येक स्पर्धा याच मैदानामध्ये या खेळाडूने गाजवलेत. आज संघाला गरज आहे कारण 2 गडी माघारी परतले. हुकमी 1 माघारी परतलेत. आता मात्र हा तिसरा 1 आपण पाहतोय बॅटिंगसाठी येत असताना आदित्य दळवी स्ट्रायकिंग एंडला 11 या संघाकडून. लकी शेखला आपण पाहतोय गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक. पहिलाच बॉल प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे आणि पहिलाच बॉल फलंदाज बीट होताना पाहायला मिळतोय. बॉल जातोय बरोबर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा पहिला बॉल निर्धाव येताना पाहायला मिळतोय. या गोलंदाजाकडे देखील वेग आहे. प्रचंड वेग. सगळेच या उद्योन्मुख खेळाडू पाहायला मिळते टीम श्रीजय 11 लालबाग या संघाकडून. कारण आपण पाहिलं तर विशारद पगारे असतील, साहिल टुकरुळ असतील, लकी शेख असतील, त्यानंतर रोहित माने, त्यानंतर आपण पाहिलं तर यज्ञेश तुळसकर, असे सगळेच आपण पाहतोय युवा उद्योन्मुख खेळाडू या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात या संघाकडून. आता मात्र धाव आली आहे 1. धावा झाल्या धावफलकावरती टीमच्या 9 धावा धावफलकावरती झाल्यात. 9 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट टीम 11 संघ थोडासा बॅकफुटवरती जात असताना पाहायला मिळतोय. 1 चौकार आतापर्यंत ठोकलाय संकेत देवरुखकरने या मॅच मध्ये. आता मात्र बॅटिंग करावी लागेल संकेत देवरुखकर याला. थोडीशी शांतता पसरली आहे टीम 11 या संघाच्या डग आउट मध्ये. हो यावेळेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक धावतोय, पळतोय, जज करतोय. विशारद पगारे बॉलच्या खाली. आणखीन 1 विकेट. संकेत देवरुखकर आउट. आणखीन 1 मोठी विकेट आली आहे. तिसरा गडी माघारी परतलाय टीम 11 या संघाचा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय प्रचंड वेगात हाताळला होता हा चेंडू. थोडासा फटका फसला संकेत देवरुखकर यांचा. कव्हरच्या डोक्यावरून फटका खेळण्याचा त्याचा प्रयत्न फसलाय आणि बरोबर विशारद पगार यांनी झेल पकडली आणि म्हणूनच की काय विकेट आली आहे फलंदाज संकेत देवरुखकर याची. नवीन बॅटर आपण पाहतोय प्रथमेश साळवी. बॅटिंगसाठी येत असताना अगदी आपण पाहतोय प्रत्येक किटच्या मागे, प्रत्येक टी शर्टच्या मागे आपण पाहतोय उल्हास पॅकर्स यांचं देखील विशेष सहकार्य लाभले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. सावली क्रिएशनच्या माध्यमातून विशेष डिझाईन केलेले किट्स आपण पाहतोय. त्याचप्रमाणे स्पोर्टी सॅक भगवानजी सावंत यांचं देखील विशेष सहकार्य या संपूर्ण स्पर्धेमध्ये लाभलंय. या सर्वच प्रायोजकांचं देखील विशेष आभारी असणार आहे आयोजन समितीच्या माध्यमातून. आदित्य दळवी आणि प्रथमेश साळवी हे 2 बॅटर आपण पाहतोय बॅटिंगसाठी येत असताना टीम 11 या संघाकडून. मैदानाच्या आतमध्ये 9 धावा धावफलकावरती झाल्यात आणि 3 गडी माघारी परतलेत आतापर्यंत. नेक्स्ट बॉल लकी शेख 1 धाव खर्च करत असताना 1 मोठी विकेट त्याने आपल्या संघाला मिळवून दिली आहे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. लकी ओहो प्रचंड वेग. आणखीन 1 चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय बरोबर जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा आणखीन 1 डॉट बॉल येतोय. आतापर्यंत 4 बॉल गोलंदाजाने हाताळलेत. 1च धाव खर्च केली आणि 1 मोठी विकेट पटकावली आहे लकी शेखने या मॅच मध्ये. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. ओव्हर नंबर 2 चा खेळ मार्गस्थ आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल आणखीन 1 चेंडू. यावेळेला क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड पॉइंट मधून. क्षेत्ररक्षक धावतोय, पळतोय, त्याने बॉलला अडवलंय. तोपर्यंत आणखीन 1 धाव पूर्ण केली आहे. म्हणजेच धावा झाल्यात धावफलकावरती टीमच्या 10. 10 ऑन बोर्ड.
1.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. शेवटचा एक चेंडू शिल्लक. 1 टू गो. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. शिवसेना प्रमुख चषक आपण पाहतोय. शिवडे विधानसभा प्रीमियर लीग 2025 आपण पाहतोय. आदित्य दळवी एक डावखुरा फलंदाज आहे. लक्ष वेधून घेतोय सगळ्यांचंच, कारण अक्षरशः आपण पाहिलं तर त्याच्या डोळ्यावरती आय प्रोटेक्शन. यावेळेला लो फुल टॉस पिक केलाय. चांगल्या दर्जाचा स्ट्रोक. बॉल निघून जाईल वन बाउंड सीमारेषा पलीकडे. आलाय आदित्य दळवी यांच्या बॅटमधून चौकार. ओव्हर नंबर 2चा खेळ आता समाप्त झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती टीमच्या 7च्या सरासरीने 14 या आकड्यावर. मध्ये आपण पाहतोय हा स्ट्रोक. आदित्य दळवी लो फुल टॉस बॉल त्याला ढकलून दिलं कव्हर क्षेत्रामध्ये. अगदी वन बाउंड सीमारेषा पलीकडे बॉलला पाठवलं. आलाय त्याच्याच बॅटमधून हा चौकार. चांगल्या दर्जाचा स्ट्रोक आपण पाहतोय. हे सर्व दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत मैदानामध्ये. मॅच नंबर 3 मितांश 11 आणि त्यांच्या विरुद्ध अयान स्टार्स. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे, चालू असलेल्या सामन्याच्या मध्यांतरानंतर पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. टीम मितांश 11 आणि त्यांच्या विरुद्ध अयान स्टार्स. ओव्हर नंबर 3 पुन्हा एकदा रोहित माने इन ऍक्शन पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल प्रचंड वेगात बरोबर जाऊन आदळलाय पायावर. आणखीन एक विकेट. आणखीन एक फलंदाज माघारी परत आहे. प्रथमेश साळवी बाद. माने या नामाने लेकिन रोहित माने को सब जन माने. हा खेळाडू हिरो ठरतोय. लालबाग एक्सप्रेस सध्या मात्र हिरो ठरलाय या मॅच मध्ये. 3 मोठ्या विकेट्स त्याने पटकावलेत. प्रचंड वेग या गोलंदाजाकडे आणि त्या वेगावरती स्वार होत असताना आतापर्यंत 3 विकेट्स त्याने पटकावलेत या मॅच मध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय स्लो मोशन मध्ये हा चेंडू हाताळला होता रोहित माने यांनी. बरोबर टो क्रशर्स पाहायला मिळाला. बरोबर पंचांनी पडताळलाय. यस, हा फलंदाज माघारी परतलाय. सर नाशिर शेख यांचा इशारा येतोय. लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपातली आणखीन एक मोठी विकेट. फलंदाज बाद. आणि आता मात्र स्वतः संघ मालक मैदानामध्ये उतरलेत. नवनाथ गाडवे. मागील वर्षी गतवर्षी याच फलंदाजाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता याच मैदानामध्ये. कित्येक वर्षाचा क्रिकेटचा अनुभव, कित्येक वर्षाचा क्रिकेटचा अभ्यास या खेळाडूकडे. आणि तोच खेळाडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये येत असताना नवनाथ गाडवे. नवनाथ गाडवे नवीन बॅटर, स्वतः संघ मालक. संघाला गरज असताना मात्र धावून येताना पाहायला मिळतील. या मॅच मध्ये 14 धावा धाव फलकावरती झाल्या. 4 गडी माघारी परतले टीम 11. रोहित माने नेक्स्ट बॉल. हो, यावेळेला आणखीन एक बॉल पायावर जाऊन आदळलाय आणि आणखीन एक विकेट आली आहे. रोहित माने आज हिरो ठरलाय या मॅच मध्ये. आतापर्यंत 4 गडी आपण पाहिलं तर त्याने पटकावलेत या मॅच मध्ये. पहिलं षटक देखील रोहित माने याने हाताळलं होतं. 2 चौकार त्याने जरूर काढले. त्यानंतर मात्र 2 विकेट्स पटकावले आणि तिसरं षटक हाताळत असताना पहिले 2 बॉल त्याने हाताळलेत आणि 2 बॉलवर 2 मोठ्या विकेट्स त्याने पटकावलेत. आणखीन एक विकेट ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. हा देखील बॉल बरोबर पायावर जाऊन आदळला. रोहित माने हिरो ठरतोय या मॅच मध्ये देखील. यस, सांगतायत सर. फलंदाज देखील माघारी परतलाय. विक्रांत जाधव देखील खुश होताना पाहायला मिळतील. मुकेश कोळी यांनी पकडलेला झेल तो देखील लक्ष वेधून घेईल या मॅच मध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज श्याम सोलंकी. उपशाखा प्रमुख माननीय श्री संतोषजी आंबडोसकर साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. साहेब आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंगसाठी येत असताना श्याम सोलंकी. अगदी गतवर्षी देखील हिरो ठरला होता हा फलंदाज. आपण पाहिलं तर गतवर्षी याच मैदानामध्ये अक्षरशः विक्रम केला होता याच स्पर्धेमध्ये. या फलंदाजाने आपण पाहिलं तर 5 बॉलवर लगातार 5 षटकार ठोकले होते. तो फलंदाज मैदानामध्ये आलाय श्याम सोलंकी. आज संघाला गरज आहे. आज षटकार येतील का पाहायचंय त्याच्या बॅटमधून. तो श्याम सोलंकी मैदानाच्या आतमध्ये. हॅट्रिक बॉल रोहित माने. हो, चेंडूला सन्मान दिलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 14 धावा धाव फलकावरती झाल्यात आणि अर्धा संघ माघारी परतलाय टीम 11.
2.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 2 गडी माघारी परतले. पहिल्या बॉलवर 2 मोठ्या विकेट्स आणि त्यानंतर मात्र डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. सर्वेश क्रिएशन्स यांचं देखील विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळतंय. आमच्या समवेत ते देखील जुळले आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. नेक्स्ट बॉल यावेळेला देखील पुन्हा एकदा चेंडूला सन्मान दिलाय. हलक्या हाताने ढकलल्या ऑन साईडला. क्षेत्ररक्षक यज्ञेश तुळसकर बॉलपर्यंत पोहोचले. त्यांनी बॉलला अडवले. तोपर्यंत आणखीन एक धाव घेतली आहे. धाव संख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती टीमची 15. चांगली मॅच रंगते. थोडासा बॅकफुटवरती जरूर गेला टीम 11 संघ, कारण 5 गडी माघारी परतलेत. आदित्य दळवी आपण पाहतोय सलावीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. एक चौकार आतापर्यंत त्याने ठोकला या मॅच मध्ये. आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय नवीन फलंदाज श्याम सोलंकी मैदानाच्या आतमध्ये. विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला श्याम सोलंकी बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. रोहित माने हिरो ठरलाय. आतापर्यंत 9 धावा खर्च करत असताना 4 मोठ्या विकेट्स त्याने पटकावलेत या मॅच मध्ये रोहित माने. लालबाग एक्सप्रेस सध्या धावते, पळते, अक्षरशः धुमाकूळ घालते या संपूर्ण स्पर्धेमध्ये ही लालबाग एक्सप्रेस. रोहित माने. नेक्स्ट बॉल. प्रचंड वेग. आणखीन एक चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. म्हणजेच आतापर्यंत आपण पाहिलं तर 5 बॉल गोलंदाजाने हाताळले. अवघी 1 धाव खर्च केली. 2 विकेट्स आतापर्यंत पटकावलेत रोहित माने यांनी. शेवटचा चेंडू शिल्लक. 2.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 15 धावा धाव फलकावरती झाल्या. स्पोर्टी सॅक हे नाव देखील आपण पाहतोय प्रत्येक खेळाडूच्या अंगावरती जी जर्सी परिधान केली त्या जर्सीवर भगवानजी सावंत यांचं देखील विशेष सहकार्य या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळतंय. डावकुरा फलंदाज आदित्य दळवी लक्ष वेधून घेईल का पाहायचंय सगळ्याच प्रेक्षकांचं. बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. यावेळेला चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. मुकेश कोळी तैनात आहे. आणि आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केली आहे रोहित माने यांनी. एक षटक हाताळत असताना आपण पाहिलं तर अवघी 1 धाव आणि 2 मोठ्या विकेट्स पटकावल्या आहेत. रोहित माने. लालबाग एक्सप्रेस धावली आहे, पाहिली आहे आणि अक्षरशः धुमाकूळ घातलाय रोहित माने यांनी. ओव्हर नंबर 3 चा खेळ आता समाप्त झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 5च्या सरासरीने 15 धावा धाव फलकावरती झाल्यात आणि 5 गडी माघारी परतले टीम 11. ओव्हर नंबर 4 पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजीसाठी येत असताना लकी शेख. ओव्हर नंबर 2 हाताळत असताना आपण पाहिले तर अवघ्या 6 धावा त्याने खर्च केल्या होत्या. 1 विकेट देखील पटकावली. तो लकी शेख पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येतोय. मॅन फ्रॉम परळ. क्रिकेटचा महासंग्राम. स्ट्रायकिंग एंडला श्याम सोलंकीला आपण पाहतोय. आज बॅटिंग करावी लागेल कारण अजूनही जर आपण पाहिलं तर 18 चेंडूंचा हा पहिला डावाचा खेळ बाकी आहे. पहिलाच बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. याच खेळाडूची चर्चा होईल या संपूर्ण स्पर्धेमध्ये, कारण गतवर्षी याच खेळाडूने याच मैदानामध्ये याच खेळपट्टीवर लगातारच्या 5 बॉलवर 5 षटकार ठोकले होते. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. पहिला षटकार आता त्याने ठोकलाय या मॅच मध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला श्याम सोलंकी गोलंदाजी करत असताना लकीला. आणि हा पहा दर्जेदार स्ट्रोक अक्षरशः फेकून दिले मैदानाच्या बाहेर. याच फलंदाजाने श्याम सोलंकी बॅट बोलली आहे या मॅच मध्ये. पहिला षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. धावा झाल्या धाव फलकावरती 21 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट टीम 11. पहिला षटकार आतापर्यंत ठोकलाय. संपूर्ण आपण पाहिलं तर पहिल्या डावातील पहिलाच षटकार आता आलाय तो म्हणजे श्याम सोलंकीच्या बॅट मधून. लॉंग ऑफ मध्ये आपण पाहतोय ओंकार तावडेला इन ऍक्शन. मॅन फ्रॉम करिडोर. यावेळेला उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि आता मात्र हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल, चांगलं कमबॅक लकी शेख यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. षटकार आल्यानंतर मात्र दुसरा बॉल उलटा फटका खेळायचा प्रयत्न अयशस्वी राहिलाय आणि हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. लॉंग ऑन मध्ये आपण पाहतोय साहिल टुकरुळला. लॉंग ऑफ मध्ये ओंकार तावडे, विशारद पगारे एक्स्ट्रा कव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तैनात. अगदी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय विशारद पगारे यांनी. पुढचा बॉल हेलिकॉप्टर समोर बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. श्याम सोलंकी यांच्या बॅट मधून आणखीन एक बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. आलाय षटकार. अयान स्टार्स आणि मितांश 11 दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल टॉस साठी यायचंय. हेलिकॉप्टर बरोबर लँड झाले सीमारेषा पलीकडे.
वेगवेगळ्या अँगलने आपण पाहतोय सर्व क्षणचित्र टिपले गेलेत. ऍक्शन रिप्ले श्याम सोलंकीचा हेलिकॉप्टर स्ट्रोक. हो, यावेळेला चेंडूला सन्मान दिलाय. ढकल हलक्या हाताने क्षेत्ररक्षक तैनात आहे. चूक करणार नाहीये कोणत्याही प्रकारची आणि हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल, चांगलं कमबॅक लकी शेख सातत्याने करत असताना पाहायला मिळतोय. 2 षटकार आतापर्यंत आलेत. या षटकामध्ये 3 बॉल आतापर्यंत गोलंदाजाने आपण पाहिलं तर 4 बॉल हाताळलेत. यावेळेला लाजवाब आहे. बॉल निघून जाईल आरपार. आलाय आणखीन एक दर्जेदार, रुबाबदार, दिमागदार, लांबलचक षटकार. श्याम सोलंकी इज ऑन फायर नाऊ. बॅट तळपली आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय नो लुक शॉट. ओहो, क्या बात आहे. श्याम सोलंकी हिरो ठरतोय सकाळच्या सत्रामध्ये. त्याचीच बॅट बोलली आहे. 3 षटकार आतापर्यंत त्याने ठोकलेत या मॅच मध्ये. 33 धावा धाव फलकावरती झाल्यात. 5 गडी माघारी परतलेत. 11 संघाचा हुकमी एका मैदानाच्या आतमध्ये हिरो ठरतोय श्याम सोलंकी. गतवर्षी 5 बॉलवर 5 षटकार ठोकलेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रंग उधळतोय. ओ, यावेळेला चांगला बॉल. लकी यांचा बॉल निघून जाईल बरोबर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. म्हणजेच ओव्हर नंबर आपण पाहिलं तर आता 4चा खेळ समाप्त झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 33 आणि 5 गडी माघारी परतलेत. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 33 धावा धाव फलकावरती 5 गडी माघारी परतले. टीम 11 चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. थोडंसं बॅकफूट वरती होता संघ. त्यानंतर मात्र 4थ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा आल्यात श्याम सोलंकीच्या बॅटमधून. शेवटचे आपण पाहिलं तर आता मात्र 12 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. यज्ञेश तुळसकर आता मात्र गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील. लालबाग प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार म्हणून दुचाकी ऍक्टिव्हा याच खेळाडूने पटकावली होती. तो गोलंदाज आता मात्र गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय यज्ञेश तुळसकर. या उद्योन्मुख खेळाडू सध्या मात्र चर्चा राहिली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. या खेळाडूची देखील लक्ष वेधून घेतले. त्या खेळाडूने देखील तो गोलंदाज आता गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय यज्ञेश तुळसकर. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. 33 धावा धाव फलकावरती 5 गडी माघारी परतलेत. आदित्य दळवी 5 बॉलवर 5 धावांवर फलंदाजी करतोय आणि त्याला साथ देतोय श्याम सोलंकी. आतापर्यंत 3 षटकार 8 बॉलमध्ये 19 धावांवर तो फलंदाजी करतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. तुळसकर नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळेल. पहिला बॉल, पहिलाच बॉल, फटका खेळ अलॉंग विथ द कार्पेट. बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. आलाय चौकार आदित्य दळवी यांच्या बॅटमधून. चांगला स्ट्रोक, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय पहिला बॉल खेळत असताना फक्त दिशा दिली. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. थोडेसे शफल झाले आणि तदनंतर मात्र हा फटका आदित्य दळवी ब्रँडेड चौकार पाहायला मिळालाय. 4 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 37. 37 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट टीम 11. पुढचा बॉल, यावेळेला बॉल पिक केलाय, उडवून लावलाय बॉलला सीमारेषा पलीकडे. आदित्य दळवी नो बॉल पंच घोषित करतात आणि या नो बॉलवर 6 धावांचा बोनस. आलाय षटकार. पुढील बॉल असणार आहे फ्री हिट. ऍक्शन रिप्ले बीमर पडताळला गेलाय पंचांच्या माध्यमातून आणि तोच बॉल आपण पाहिलं तर पाठवला सीमारेषा पलीकडे आदित्य दळवी यांनी. आलाय षटकार. 7 धावा आल्यात. धावा झाल्या धाव फलकावरती टीमच्या 44. 44 ऑन बोर्ड. ऍक्शन रिप्ले प्रो लीग स्पोर्टच्या माध्यमातून ही सर्व क्षणचित्रे टिपली गेले विविधतेने नटलेल्या अँगल मध्ये. अगदी 360 अँगल आपल्याला पाहायला मिळते प्रो लीग स्पोर्टच्या माध्यमातून. अगदी 4 हाय डेफिनेशन म्हणजे HD क्वालिटीचे कॅमेरेज आपण पाहतोय संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रो लीग स्पोर्टच्या माध्यमातून. 44. 44 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट. बीमर पडताळला गेला आणि पंच सांगतायत गोलंदाजाला आतापर्यंत 1 बीमर तुझ्या माध्यमातून पाहायला मिळालाय. पुढील बॉल असणार आहे फ्री हिट.
स्ट्रायकिंगला आदित्य दळवी, डावकुरा फलंदाज, लक्ष वेधून घेतलंय या मॅच मध्ये. चांगला बॉल, क्षेत्ररक्षक तैनात आहे. मुकेश कोळी कोणत्याही प्रकारची चूक करणार नाहीये आणि हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. सगळ्यांचं लक्ष या स्पर्धेवर. खूप सारी मेहनत आयोजन समितीने देखील घेतली आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक माननीय श्री जयसिंगप्पा भोसले साहेब, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपण पाहतोय. स्ट्रायकिंगला आदित्य दळवी, नेक्स्ट बॉल यज्ञेश तुळसकर, बॉल गॅप शोधून काढला आणि सीमारेषा पलीकडे आणखीन एक दर्जेदार चौकार पाहायला मिळतोय आदित्य दळवी यांच्या बॅटमधून. बॅट बोलली आता आदित्य दळवी यांची. चांगली साथ देतोय आदित्य दळवी फलंदाज श्याम सोलंकीला, कारण त्याच्याच बॅटमधून आपण पाहिलं तर मागील षटकामध्ये 3 षटकार पाहायला मिळाले होते. तो फलंदाज आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंगला श्याम सोलंकी. धावा झाल्या धावफलकावरती टीमच्या आता मात्र 48-48. मैच है ना बहुत चालू 48-48 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट टीम 11. स्ट्रायकिंगला आदित्य दळवी, त्याची देखील बॅट बोलले या मॅच मध्ये, कारण तो वैयक्तिक आपण पाहिलं तर 9 बॉल मध्ये 19 धावांवर फलंदाजी करतोय. स्ट्रायकिंगला आतापर्यंत 3 चौकार आणि 1 षटकार पाहायला मिळाला आदित्य दळवी यांच्या बॅटमधून या मॅच मध्ये. पुढचा बॉल गुडघ्यावर बसून बॉलला फेकून दिले सीमारेषा पलीकडे. आणखीन एक दर्जेदार षटकार आदित्य दळवी यांच्या बॅटमधून आलाय. संघ अडचणीमध्ये असताना मात्र संघाला अडचणीमधून बाहेर काढतात हे दोन्ही फलंदाज. बॅटमधून धावा येत आहेत आदित्य दळवीच्या, बॅटमधून धावा येत आहेत श्याम सोलंकीच्या. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 54. 5 गडी माघारी परतलेत. संघर्ष करावा लागेल, प्रयत्न करावे लागतील या मॅच मध्ये. दोन्ही संघांना स्पर्धा जिंकायची आहे. हो, यावेळेला फटका फसलाय. बॉलच्या खाली फिल्डर धावतोय, पळतोय, पोहोचेल का? झेल त्याच्याकडून निसटलाय. चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकाने केलाय. जरूर तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती टीमची 55. 55 धावा धावफलकावरती झाल्यात. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. शिवसेना प्रमुख चषक, शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2025 पर्व 2. हे दुसरं पर्व कोणता संघ जिंकणार हे पाहावं लागेल, कारण गतवर्षी आपण पाहिलं तर शिवडी मुंबईकरचा संघ विजयी संघ ठरला होता, चॅम्पियन संघ ठरला होता. यावेळी जर आपण पाहिलं तर आता मात्र सगळ्यांचंच लक्ष लागलंय या स्पर्धेवर. सोलंकी स्ट्रायकिंग एंडला. हो, यावेळेला देखील पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका खेळण्याचा त्याचा प्रयत्न यशस्वी राहिलाय. आणि आता मात्र जर आपण पाहिलं तर ओव्हर नंबर 5 चा खेळ आता समाप्त झालाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 55. 5 गडी माघारी परतलेत. दोन आयकॉन खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध आपण पाहतोय. श्रीजय 11 या संघाचा आयकॉन खेळाडू विशारद पगारे आणि त्यांच्या विरुद्ध 11 अजित मोहिते ऑन स्क्रीन. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 55. लॉस ऑफ 5 विकेट. शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. निखिल शिंदे गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील. निखिल शिंदे डावखुरा गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय. आणि आता मात्र हे शेवटचे 6 बॉल शिल्लक. नेक्स्ट मॅच टीम मितांश 11 आणि आयर्न स्टार्स. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे टॉस साठी आपण व्यासपीठावर या.
शेवटचे 6 बॉल शिल्लक. डेट ओव्हरचे षटक, हाणामारीचे षटक. या षटकामध्ये किती धावा येतील पाहायचंय, कारण 11 बॉल मध्ये वैयक्तिक 26 धावांवर फलंदाजी करतोय आदित्य दळवी. लास्ट 6 बॉल्स टू गो. निखिल शिंदे, पहिला बॉल, पहिलाच बॉल गेला आरपार. आलाय दर्जेदार षटकार आदित्य दळवी यांच्या बॅट मधून. पहिल्याच बॉलला पिक करत असताना पहिल्याच बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय आदित्य दळवीची बॅट बोलली आहे या मॅच मध्ये. त्याच्या बॅट मधून धावा येत आहेत. विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळते. 12 बॉल मध्ये वैयक्तिक 32 धावांवर तो फलंदाजी करतोय. 61 धावा धाव फलकावरती झाले. 61 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट. टीम 11. पुढचा बॉल, आणखीन एक बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. लगातार बार येतोय षटकार आदित्य दळवी यांच्या बॅट मधून. लगातार 2 बॉलवर 2 षटकार पाहायला मिळालेत. आणि आता मात्र बॅटिंग करत असलेल्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. बिमर पडताळला जाईल. मॅच ऑफिशियल्स, थर्ड अंपायर सर सुबोध गडसे त्याची पडताळणी करतायत. पडताळणी केली जाईल. थर्ड अंपायर आपण पाहतोय सर सुबोध गडसे यांच्या माध्यमातून. 2 लगातार षटकार पाहायला मिळाले आदित्य दळवी यांच्या बॅट मधून. यस, इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू गमावलेला आहे आपण, याची नोंद घ्या. टीम 11. 67 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट. टीम 11 संघ लगातारच्या 2 बॉलवर 2 मोठे षटकार पाहायला मिळालेत आदित्य दळवी यांच्या बॅट मधून. शेवटचे 4 बॉल शिल्लक. एडी आज त्याची बॅट बोलली आहे. 3 बॉलवर 3 मोठे प्रहार. बॉल जाईल सीमारेषा पार. येतो आणखीन एक दर्जेदार, दिमागदार, रुबाबदार षटकार. आदित्य दळवी इज ऑन फायर. धाव संख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 73. 73 धावा धाव फलकावरती झाल्यात. काय मॅच रंगली आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये वर्चस्व राहिलं होतं टीम श्रीजय 11 या संघाचं. आणि तदनंतर मात्र श्याम सोलंकी आणि आदित्य दळवी यांनी डाव सांभाळलाय. बॅट मधून धावा येत आहेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. आतापर्यंत 18 धावा खर्च केल्यात गोलंदाज निखिल शिंदे यांनी. शेवटचं षटक आदित्य दळवी 14 बॉल मध्ये 44 धावांवर फलंदाजी करतोय. नॉट आउट हिरो ठरतोय या मॅच मध्ये आदित्य दळवी. एडी हो, यावेळेला पाहिलं तर मात्र मोठा फटका पुन्हा एकदा खेळायचा होता. रन मात्र घेतली जात नाहीये. हा डॉट बॉल येईल. शेवटचे जर आपण पाहिलं तर आता मात्र 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेला समोर फटका खेळलाय. बॉल निघून जाईल का पाहायचंय. फिल्डर आहे, झेल पकडलाय आणि विकेट आली आहे. फलंदाज आदित्य दळवी आउट. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. नॉट आउट आपण पाहिलं तर बॅटिंग करत होता आदित्य दळवी. 44 धावांवरती तो माघारी परतलाय. 73 धावा धाव फलकावरती झाल्यात आणि 6 गडी माघारी परतलेत. विकेट आली आदित्य दळवी. जी विकेट गरजेची होती ती विकेट मात्र आली आहे. आदित्य दळवी बॅक टू द पॅव्हेलियन. मोठी विकेट, मोठा धक्का बसलाय टीम 11 या संघाला. काम केले त्याने या मॅच मध्ये. 16 बॉल मध्ये 44 धावा त्याने ठोकल्या. विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली आदित्य दळवी यांची. बॅट बोलली, बॅट अक्षरशः तळपली होती. बॅट मधून धावा आल्या त्याच्या आणि तदनंतर मात्र आता विकेट आली आहे. तो माघारी परतलाय. नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंग साठी येत असताना राज विचारे. आणखीन एक विस्फोटक फलंदाज. याच काळ चौकी विभागातील तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. शेवटचा बॉल आपण पाहिलं तर आता मात्र 1च चेंडू शिल्लक आहे. आतापर्यंत 18 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. 5 बॉल मध्ये 1 विकेट त्याने पटकावली आहे. यस, नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. मितांश 11 आणि अयान स्टार्स दोन्ही कर्णधार आपण या व्यासपीठावर. मितांश 11 आणि अयान स्टार्स दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे टॉस साठी आपण यायचंय व्यासपीठावर. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. आयोजन समितीची सूचना येते अथवा आपणास पेनल्टीला सामोरं जावं लागेल.
शेवटचा बॉल शिल्लक. निखिल शिंदे. शेवटचा बॉल चांगला हाताळलाय. क्षेत्ररक्षक आहे फ्लाइंग स्लिप मध्ये. बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. म्हणजेच ओव्हर नंबर 6चा खेळ, पहिल्या डावाचा खेळ आता समाप्त झालाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 74. जिंकण्यासाठी 6 ओव्हर मध्ये 75 धावांची गरज असणार आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. अयान स्टार्स आणि मितांश 11 दोन्ही कर्णधारांना विनंती आहे आपण त्वरितच व्यासपीठावर यायचंय. उपशाखा प्रमुख माननीय श्री संतोषजी जांभडोसकर साहेबांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. विशेष डिझाईन केलेला टॉस आपण पाहतोय शिवडी विधानसभा प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये. आणि माननीय श्री संतोषजी आंबडोसकर साहेबांना देखील विनंती आहे आपण देखील या टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. मॅच क्रमांक 3, सामना क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये रंगेल. शिवसेना प्रमुख चषक 2025, शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2025 पर्व 2. उपशाखा प्रमुख माननीय श्री संतोषजी आंबडोसकर साहेबांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जातोय. एका बाजूला आपण पाहतोय अयान स्टार्स आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मितांश 11. हा, आणि खेळाडूंना विनंती आहे लाईन मध्ये यायचंय. श्रीजय 11 लाईन मध्ये या. एका लाईन मध्ये आपण बाहेर यायचंय. स्पर्धेचा नियम आहे. मॅचचा टॉस केला जातोय. सर टॉस दाखवा पहिला दोघांना. एका बाजूला आपण पाहतोय SVPL आणि दुसऱ्या बाजूला शिवसेना मशाल. यस, साहेबांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जातोय. सामना क्रमांक 3. SVPL इज द कॉल आणि शिवसेना मशाल. तिसऱ्या वेळेला देखील आपण पाहतोय शिवसेना मशाल टॉस जिंकलेला आहे. टीम अयान स्टार्स. प्रथमतः निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारू. गोलंदाजी करण्याचा निर्णय तुम्ही स्वीकारलाय. टीम देखील तुमची बॅलन्स आहे. आणि या स्पर्धेच्या आयोजनाविषयी काय सांगाल आणि काय रणनीती आखली? कारण समोर जर आपण पाहिलं तर बुमरो म्हणजे महेश शेंदवनकर यांच्यासारखा एक विस्फोटक फलंदाज तुमच्या समोर मैदानामध्ये उतरणार आहे. त्याच्याविषयी काय रणनीती आखली आहे? रणनीती वगैरे असं काही नाही, पण आम्ही जेवढा कमी धावा होतील तेवढ्यामध्ये थांबवायचा प्रयत्न करू आणि सगळे बेस्ट द्यायचा परफॉर्मन्स. या स्पर्धेच्या आयोजनाविषयी काय सांगाल? कारण या स्पर्धेचं दुसरं पर्व आहे. मागील वर्षी देखील तुम्ही स्पर्धा खेळला होतात. या वर्षी एक वेगळं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. त्या आयोजनाविषयी काय सांगाल? आयोजन तर खूप चांगलं आहे, कारण शिवडी विधानसभेतले सगळे प्लेयर वाट बघत असतात कधी टुर्नामेंट होईल आणि चान्स भेटलाच खेळायचा. चांगलं वाटतंय. या मॅचसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जातोय मितांश 11 म्हणजेच महेश शेंदवनकर आमच्या समवेत जुळलेत म्हणजेच बुमरो. बुमरो, काय सांगशील? कसं वाटतं ही स्पर्धा खेळून? गतवर्षी देखील तुम्ही स्पर्धा खेळला होता, थोडेसे अपयशी ठरला होतात गतवर्षी. या स्पर्धेमध्ये काय रणनीती आखली आहे आणि या स्पर्धेच्या आयोजनाविषयी काय सांगाल? प्रथम तर आयोजकांना हॅट्स ऑफ आहे सगळ्यांना, जो हा इव्हेंट एवढा मोठा केला आहे, स्पेशली बच्चूला. आणि माझ्या टीमचं सांगायचं बद्दल तर टीम तर कम्फर्टेबल आहे. एक जास्तीत जास्त आम्ही 80 धावा करण्याचा प्रयत्न करू. आणि तुमचे जे संघ मालक आहेत प्रथमेश शेंद्रे, त्यांच्याविषयी काय सांगाल? सुरेशजी बने आहेत, माफ करा, सुरेशजी बने यांच्याविषयी काय सांगाल? एक सुरेशजी बने म्हणजे आपण पाहिलं तर एक दिग्गज खेळाडू देखील राहिलेत आणि त्यांच्याविषयी काय सांगाल? सुरेशजी बने म्हणायचं झालं तर एक क्रिकेटचे किडे आहेत. म्हणजे क्रिकेट कधी जिद्द सोडली नाही त्यांनी आजपर्यंत. सो जिंकण्याचा प्रयत्न करू आणि मी तर माझा 100% देईन खेळण्याचा, कारण गेल्या वर्षी थोडा लो परफॉर्मन्स झालेला, पण याही टीमसाठी 100% देईन नक्की. या मॅचसाठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर अयान स्टार्स म्हणजेच अमितजी महाडेश्वर यांचा संघ, त्यांनी टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलेला आहे. जशी या मॅचला सुरुवात होते सेकंड इनिंग, विनंती असेल माझे साथी समालोचक रोशनजी पातडे, आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. धन्यवाद. अयान स्टार्स संघ, आपण प्लेइंग 11 ची लिस्ट आमच्याकडे जमा करा, विनंती असेल. सिद्धेश पॅकर आणि चिंतामणी 11 दोन्ही संघनायकांनी जरा कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. आपली प्लेइंग 11 आपण घेऊन जायचे आणि टॉस पूर्वी आपली प्लेइंग 11 सर्वप्रथम आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण जमा करायची, ही विनंती असेल सर्व संघांना.
प्रथमेश इंद्रे, आपल्याला विनंती असेल आपण जरा व्यासपीठाजवळ यायचंय. चौऱ्याहत्तर धावा झाल्यात. 75 धावांचं आवाहन, अगदी धावांचा अमृत महोत्सव या वेळेला मात्र साजरा करावा लागणार आहे. हा सामना जिंकण्यासाठी श्रीजय 11 लालबाग विरुद्ध एकी 11 काळा चौकी असा हा सामना आपण या स्पर्धेदरम्यान पाहत आहात. सर्व खेळाडूंचे हार्दिक स्वागत आहे. आज आमचे सर्व पुरस्कर्ते, आमचे सर्व मार्गदर्शक यांना आपण मेगा स्क्रीनवरती पाहू शकाल. सन्माननीय राजेंद्र शेठ लांजवाळ, उपशाखा प्रमुख अंकुशजी गुरव, वैभवजी साळवी, मास्टर सोल्युशन प्रतीकजी नांदगावकर, उल्हासजी गोवेकर, उल्हास पॅकर हे नाव आपण प्रत्येक टी शर्टच्या पाठीमागे पाहताय. त्याचबरोबर अविनाशजी मिटबावकर, सचिनजी रावल, एसी इव्हेंट्स, स्पोर्टिसॅक्टचे सर्वेसर्वा भगवानजी सावंत, या शिवसेना प्रमुख चषक SVPL 2025 सीझन 2 ला या सर्वांचं मात्र खूप चांगलं सहकार्य लाभलंय. त्याबद्दल आम्ही या सर्व आमच्या पुरस्कर्त्यांचे, आमच्या मार्गदर्शकांचे आम्ही आभारी असणार आहोत. आमचे सहप्रायोजक एसी इव्हेंट्स अर्थात अविनाशजी मिटबावकर आणि चक्रू रावल म्हणजे सचिन रावल, त्यांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद असतील. आणि दरम्यान मात्र आता आपण विनंती करतोय चिंतामणी 11 चिंचपोकळी संघमालक प्रथमेश सोनू येंद्रे, आपण आपली प्लेइंग 11 ची लिस्ट आमच्या कॉम्बॉक्स कडे येऊन घेऊन जायची आहे. आणि आपली प्लेइंग 11 आपण घेऊन जाऊन लवकर टॉसच्या वेळेला मात्र येत असताना आपल्याला आपली प्लेइंग 11 आणण्याची विनंती असेल. दरम्यान होईल 75 धावांच्या पाठलागाला सुरुवात. सलामीची जोडी मैदानावर आतमध्ये दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकवर विक्रांत जाधव स्वतः संघ मालक, आणि सोबत मात्र आपण जर पाहिलं तर लालबागचा एक युवा टॅलेंटेड फलंदाज अर्थात ज्याला आपण लालबागचा रचिन रवींद्र म्हणतो असा विशारद पगारे मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल होत असताना डावकुरताचा एक तंत्रशुद्ध फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. तर गोलंदाजीसाठी मात्र पहिलं षटक घेऊन राज विचारे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना सर्व संघांना एक सूचना आहे की मॅचच्या टॉस पूर्वी आपण आपली प्लेइंग 11 टॉसच्या वेळेला सोबत घेऊन यायची आहे. दरम्यान मॅचला सुरुवात, सेकंड इनिंगचा हा खेळ आपण बघत आहोत. पहिला बॉल थोडीशी जास्त उसळी मात्र बॉलला मिळाली आहे. सुपर सेबी उपर, अगदी फलंदाजाच्या डोक्यावरून मात्र हा ट्रॅव्हल झालेला चेंडू होता. पंचांनी मात्र व्हाईट बॉलचा इशारा कळवला. व्हाईट बॉल सोबत मात्र 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग मात्र या वेळेला राज विचारेला दिली जाते. मॅचची झाली आहे सुरुवात. या वेळेला मात्र ओव्हर पिच बॉल ऑफ स्टंपची गाईडलाईन पकडून मात्र केली गेलेली गोलंदाजी राज विचारेच्या माध्यमातून. फेअर डिलिव्हरी असेल. एक चांगला बॉल या वेळेला हाताळला गेला राज विचारेच्या माध्यमातून. चला जाऊया मॅचच्या दिशेने परत एकदा. विकेट आलेली आपण पाहतोय. स्लिप क्षेत्रामध्ये मात्र एक चांगला झेल पकडला गेला. बॅटची घेतली कडा आणि फलंदाजाला मात्र शिकवलाय धडा. संघ मालक विक्रांत जाधव या वेळेला मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये तंबूच्या आसऱ्याला माघारी परतत असताना ओपनिंग पेअरला मात्र तोडलं गेलं, फोडलं गेलं. एक मोठा हादरा लागतो श्रीजय 11 लालबाग संघाला. जसं आपण मगाशी पाहिलं रोहित मानेने सुरुवातीला ज्या पद्धतीने गोलंदाजी केली तर नंतर सुद्धा कोणतंही प्रेशर न घेता, कोणत्याही दडपणाखाली मात्र न येता फलंदाजांनी एक अप्रतिम अशी बॅटिंग केली. आदित्य दळवी सारख्या फलंदाजाचे घणाघाती फटके आपण पाहिले. त्यानंतर मात्र चिराग सारखा फलंदाज आपण पाहिला. खूप चांगली बॅटिंग त्याने सुद्धा केली. तब्बल 74 धावा तरी सुद्धा बनवल्या गेल्या, ज्या वेळेला अजित मोहिते सारखा खेळाडू सुरुवातीला लवकर आउट होऊन माघारी परतलेला होता. दरम्यान या वेळेला सुद्धा मिस टाइम स्ट्रोक सरळ खेळाडूच्या हातामध्ये, पॉइंट क्षेत्रामध्ये अप्रतिम कॅच आदित्य दळवीच्या हातामध्ये. गेल्या पावली मात्र माघारी परतला जातोय रोहित माने शून्याचा चष्मा घालून तंबूच्या आसऱ्याला परतीच्या दिशेला.
सुरुवातीचे दोन्ही फलंदाज अगदी शून्याचा चष्मा घालून मात्र माघारी परतलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. फक्त एका धावेवरती 2 विकेट्स गमावले गेलेत. नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये, मुकेश कोळी. परळ विभागातील एक उत्तम आयोजक आणि त्याचबरोबर एक चांगले खेळाडू म्हणून सुद्धा त्यांच्याकडे आपण कित्येक वर्ष पाहतोय. छोटासाही परळसाठी, त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर व्यावसायिक गटातील संघांसाठी सुद्धा खेळताना आपण यापूर्वी त्याला पाहिलंय. सध्या राजकारणामध्ये मात्र खूप चांगल्या पद्धतीनं कार्यरत आहेत. युवा सेनेसाठी मात्र खूप चांगलं कार्य करताना, आणि तेच मात्र मुकेश कोळी मैदानाच्या आतमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. SVPL 2025 खेळत असताना 4थ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी आलेत. पहिला फटका या वेळेला सरळ मिड ऑफ फिल्डरच्या हातामध्ये. नवनाथ गाडवे त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. समोर पंच करायचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल येतोय. राज विचारेच्या गोलंदाजीतून एक चांगली सुरुवात केली जाते. 4 बॉल आतापर्यंत हाताळलेत, एकच धाव खर्च केली, 2 विकेट पटकावलेत. या वेळेला मात्र चिप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. कव्हर पॉइंट मध्ये, डीप मध्ये कोणी नाहीये. 1 बाउन्स बॉल जाईल सीमारेषा पार. धावा मिळतील 4 आणि येतोय मुकेश कोळीच्या बॅट मधून एक दमदार चौकार. शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकातला. 3 विकेट्स, 1 वाईट बॉल, 2 डॉट, 1 चौकार, 5 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. या वेळेला सुद्धा टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला आणि हा नशिबाचा चौकार या वेळेला व्हाईट बॉल सोबत मिळणार आहे. एकूण 5 धावा या बॉलवरती येतील. या वेळेला थोडासा गडबडलाय, गोंधळलाय. पिचिंग मात्र ऑफस्टम्पच्या खूपच जास्त बाहेर होती आणि टप्पा पडल्यानंतर बॉलही थोडा खाली राहिला आणि त्यामुळे विकेट किपरलाही हा बॉल अडवता आलेला नाहीये. विकेट किपरच्या भूमिकेत मात्र आपण बघतोय अजित मोहिते यांना. एक विकेट किपर आहे, एक शॉट थर्डमॅन आहे, एक शॉट फाईन लेग आहे. तिघांच्या मधून, या त्रिकुटामधून मात्र बॉल निघून गेला. लॉंग स्टॉप रिझन बाउंड्री लाईनच्या पार. बॉलची पिचिंग कोणत्या ठिकाणी झाली आहे हे आता मात्र पडताळलं जाईल आमच्या टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. व्हाईट बॉलच असेल. व्हाईट +4 अशा 5 धावांची भर पडते स्कोर कार्ड वरती. पहिले 5 चेंडू योग्यरित्या हाताळले, परंतु हा शेवटचा बॉल पूर्ण करण्यासाठी आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती राज विचारे असतील. हा बॉल त्याला मात्र पुन्हा एकदा हाताळावा लागेल. 10 धावा स्कोर कार्ड वर या चौकारासोबत, या व्हाईट बॉल सोबत. एकाच बॉल मध्ये 5 धावा मिळाल्या. 2 विकेट्स, 10 धावा स्कोर कार्डवर. धावांचा पाठलाग करायचा आहे 75. अजूनही 65 धावांची गरज. यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल, मिडॉन मध्ये फिल्डर आहेत. धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न त्या ठिकाणी नाहीये. विशारदने मात्र माघारी परतावून लावलं मुकेश कोळीला. डॉट बॉल सोबत पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या ओव्हर नंतर संघाची धावसंख्या 10, 2 गड्यांच्या मोबदल्यात. श्रीजा 11 लालबाग विरोधात मात्र 11 काळा चौकी संघाकडून खूप चांगलं प्रदर्शन गोलंदाजीचं राहिलं. ते राज विचारे याचं खूप चांगली पहिली ओव्हर त्याने हाताळली आहे. 30 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 65 धावांची गरज आहे. यानंतरचा सामना होईल अयन स्टार लालबाग विरोधात मात्र मितांश 11 काळा चौकी. अर्थात एका बाजूला अमित महाडेश्वर यांची टीम आणि दुसऱ्या बाजूला सुरेशजी बणे या साहेबांचा संघ. टॉस मात्र अयन स्टारने जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. कंपॅरिझन आपण बघतोय मेगा स्क्रीन वरती. 11 ज्या वेळेला प्रथम बॅटिंग करत होती त्यावेळेला 8 धावांवर 2 विकेट्स त्यांनी सुद्धा गमावले होते. सध्या आपण श्रीजा 11 लालबाग संघासोबत त्यांचं जर समीकरण पाहायचं झालं तर 10 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 2 विकेट श्रीजा 11 लालबागने सुद्धा गमावलेत. म्हणजे एक प्रकारे जवळपास सारखीच सुरुवात या दोन्ही फलंदाजांकडून. आपण आता मात्र मोठ्या धावांचा पाठलाग होताना पाहू शकाल. स्ट्राईक वरती येतोय विशारद पगारे. आपल्या लालबागचा रचिन रवींद्र म्हणून सुद्धा या खेळाडूला ओळखलं जातं. त्याच्यासाठी मात्र पहिला बॉल प्लेड ऑन, मोठी विकेट आली आहे. विशारद पगारे तंबूच्या आश्रयाला जाईल. गोलंदाजाला मिळते सफलता. प्रथमेशच्या पहिल्याच बॉलवर प्लेड ऑन होतोय विशारद पगारे.
आज नशिबाची साथ मात्र मिळत नाहीये फलंदाजांना. 3 मातब्बर फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतावून लावले गेलेत या पहिल्याच 2 ओव्हरच्या सुरुवातीलाच. विशारद पगारे सुद्धा त्या ठिकाणी मात्र त्याच्या चेहऱ्यावरती नाराजी दिसते. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट झाला नाही. बॅटची इनर एज घेऊन मात्र पाठीमागे यष्ट्यांवर बॉल जाऊन आदळतोय आणि त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. मोठी विकेट येते. विशारद सुद्धा मात्र शून्याचा चष्मा घालून या दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. बाळगोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अबुदनगरचा गणराज मंडळाच्या वतीने शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूट मुंबई यांच्या सहयोगाने दृष्टी मोफत मोतीबिंदू आणि संपूर्ण नेत्ररोग निदान कार्यक्रम येत्या रविवार दिनांक 30 मार्च म्हणजे उद्याच्या दिवशी या कार्यक्रमाचं आयोजन सकाळी 9:30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मंडळाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. कम्प्युटराइज दृष्टी चाचणी, मोतीबिंदूची चाचणी, कम्प्युटराइज नेत्र दबाव चाचणी, डायबेटिक रेटिनोपॅथी चाचणी अशा सर्व आजारांची मात्र चाचणी या ठिकाणी केली जाणार आहे. गणराज सभागृह अबुदयनगर इमारत क्रमांक 16च्या बाजूला हा कार्यक्रम मात्र उद्या आयोजित करण्यात आलेला आहे. आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्या. दरम्यान आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये नवीन फलंदाज मैदानावर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय सिद्धेश. सिद्धेशच्या बॅटमधून मात्र ही पहिली धाव आपण आलेली पाहिली. दुसऱ्या बाजूने मुकेश कोळी मात्र आता संघर्ष करतोय, फाईट करेल, सामना जिंकण्याचा प्रयत्न असेल. गोलंदाजी मार्कवरती प्रथमेश. आकुटप्प्याचा बॉल यावेळेला मात्र बॅटच्या अगदी खालच्या हिश्याला बॉल लागतोय. नवनाथ गाढवे मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. चांगली फिल्डिंग आज याही वयामध्ये मात्र तोच उत्साह पाहायला मिळतोय, तोच जोश पाहायला मिळतोय. गत वर्षी आपण जर पाहिलं तर या मैदानावरती संकटमोचक म्हणून काम केलं होतं नवनाथजी गाढवे यांनी. 11 काळा चौकी या संघाचं कित्येक वर्ष नेतृत्व करतायत. या काळा चौकी परिसरात तसं आपण सातत्यपूर्ण आपण चर्चा करतो की क्रिकेटचा एक मोठा वारसा लाभलाय. अगदी माजी क्रिकेटपटू आणि यावेळेला राईट इन आर्क अँड आउट ऑफ द पार्क सिद्धेशच्या बॅटमधून एक दर्जेदार षटकार. हा चांगला फटका आहे, हा महत्वाचा फटका आहे, हा इम्पॉर्टंट फटका आहे, मच निडेड सिक्सर आहे. टीमला आत्मविश्वास देण्याचं काम या फटक्यासोबत केलंय सिद्धेशने. आणि आपण चर्चा करत होतो 11 काळा चौकी या संघाच्या बाबतीत, तर या काळा चौकी नगरीतूनच मात्र आपल्या भारत देशाचं ज्यांनी नेतृत्व केलं असे सन्माननीय एकनाथ धोंडू सोलकर साहेब यांच्याच टोपण नावाखाली हा संघ कित्येक वर्ष आज या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपण बघतोय तो म्हणजे 11. आकुटप्प्याचा बॉल पुन्हा एकदा पुल केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, चांगला कॅच, अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळते. संकेत देवरुखकर यावेळेला कॅच खाली होते. वाईडिश लॉंग ऑन डीप मिड विकेट मध्ये हाफ ट्रॅकर बॉलला खूप चांगल्या पद्धतीने पुल केलं, परंतु ताकद थोडीशी कमी पडली या फटक्यामध्ये. संकेत देवरुखकरचाही खूप चांगला बॅलन्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला, खूप चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. आणि आणखीन एक धक्का मात्र श्रीजा 11 लालबाग संघाला सिद्धेशच्या स्वरूपात. ताकदीचा वापर केला, परंतु यावेळेला टायमिंगही तितकं चांगलं नव्हतं. अर्धवट मनानं अपुऱ्या ताकदीनिशी खेळलेल्या या फटक्यासोबत मात्र सिद्धेश साळुंखेला सुद्धा माघारी परतावं लागतंय. आता मात्र संकटात सापडलाय, अडचणीत सापडलाय श्रीजा 11 लालबाग. जगदीश जाधव, आपण जर मैदानावर आलेले असाल तर मी आपल्याला विनंती करतोय आपण कृपया व्यासपीठाच्या दिशेने यायचंय. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. 18/4 सध्या आपण ही परिस्थिती बघतोय. सध्या पहिला बॉल हाताळला गेला होता या नवीन ओव्हरचा. बॅटची एज घेऊन मात्र बॉल जात होता शॉर्ट थर्डमॅन रिझन मध्ये. 2 खेळाडूंच्या मधून मात्र जागा शोधली होती मुकेश कोळी यांनी. खूप चांगला पाठलाग तिकडे केला गेला. बॉल अडवचा प्रयत्न करत असताना मात्र 4 धावा मिळाल्या.
आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचतोय ती 2.1 चेंडू नंतर 4 गडी बाद 22 वर. आणखीन एक लोअर फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या वरून खेळण्याच्या प्रयत्नामध्ये परत एकदा खेळाडूच्या हातामध्ये हा बॉल आणि मुकेश अरविंद कोळी यांचा सुद्धा खेळ मात्र या वेळेला समाप्त होईल. 5वा धक्का श्रीजा 11 लालबाग टीमला. एका मागोमाग एक विकेट आता मात्र गमावतीये ती श्रीजा 11 लालबाग. अडचणीत सापडते, संकटात सापडते, संघर्ष करावा लागतोय. आकर्षक असे किट आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. प्रत्येक संघ हा वेगळ्या रंगामध्ये आहे. एका बाजूला निळ्या रंगाच्या टी शर्ट्स मध्ये की 11 काळा चौकी आहे, तर दुसऱ्या बाजूला लाल रंगाच्या टी शर्ट ट्रॅक मध्ये श्रीजा 11 लालबाग. 22 वर 5. तिसऱ्या ओव्हरचा खेळ मात्र सुरू झालाय. गोलंदाजी मार्क वरती परत एकदा राज विचारे, त्याला मात्र मिळते आणखीन एक सफलता. आतापर्यंतच्या राज विचारेच्या गोलंदाजीचा आपण जर विचार करायचा झाला तर पहिल्या ओव्हर मधून 8 धावा आणि 2 विकेट्स आणि तिसऱ्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर आणखीन एक सफलता, आणखीन एक विकेट त्याला मिळते. एकंदरीत 1.2 बॉल मध्ये 12 धावा आणि 3 विकेट्स त्याने पटकावलेत. राजविचारे परत एकदा एक स्लोअर वन डिलिव्हरी होती. या वेळेला मात्र परत एक मिस टाइम स्ट्रोक येताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघर्ष हे जीवन मित्रा, जो थांबला तो संपला. आणि अखंड हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट आदरणीय वंदनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांचं एक वाक्य आहे की रडायचं नाही लढायचं. इथे हार मानून चालणार नाहीये. परत एक सुंदर लेग ब्रेक पाहायला मिळतोय. आणखीन एक स्लोअर वन लेग ब्रेक पाहायला मिळाला तो राजविचारेच्या माध्यमातून. खूप चांगली विविधता बघायला मिळते, खूप चांगलं व्हेरिएशन करतोय आपल्या गोलंदाजीतून. प्रत्येक बॉल हा वेगवेगळ्या पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न करतोय राजविचारे आणि सफलता सुद्धा मिळाली आहे. 16 चेंडू आणि 16 चेंडूंमध्ये 44 धावांचा करायचा आहे पाठलाग. परत एकदा चुकीचं समीकरण, थोडस चुकीमध्ये बदल करतोय. राजविचारे मात्र 4 विकेट्स या गोलंदाजाने पटकावलेत. या गोलंदाजाची गोलंदाजी आवडली असेल तर मित्रांनो जर एकदा जोरदार टाळ्या राजविचारेसाठी होऊन जाऊ द्या. अप्रतिम गोलंदाजी करतोय. सध्या 23 वर 6 अशी परिस्थिती आहे श्रीजा 11 लालबाग संघाची. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हर मध्ये मात्र अजूनही उर्वरित धावा बनवायचे आहेत. चेंडू आहेत आणि 18 चेंडू मध्ये मात्र 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. थोडीशी चुकीची दुरुस्ती यावेळेला केली जाते. थोडेसे टेक्निकल इश्यू या ठिकाणी आले होते आणि त्यामुळे चुकीची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली. 18 बॉल आणि 52 धावा. फुलटॉस बॉल यावेळेला बॅटमधून आवाज तर चांगला आलाय परंतु डीप मध्ये फिल्डर आहेत संकेत देवरुखकर. एकच धाव. साहिल आणि केदारची जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. साहिल आउट होऊन माघारी परतलेत. आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. खेळाडूच्या मस्तकवर दस्तक देत हा बॉल मात्र केदार परबच्या बॅटमधून निघतोय आणि सरळ जातोय तो मात्र डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. षटकार.
36 धावा झाल्यात. 45 धावांची अजूनही गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. सध्या आपण जर पाहिलं तर चौथ्या षटकाचा 2 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. 16 बॉल आणि 45 धावा. या वेळेला मात्र खोलात टाकलेला बॉल दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला. गॅप मध्ये जातोय. केदार परबच्या बॅटमधून आणखीन एक दिमागदार चौकार असेल. अप्रतिम फटका. अगदी बरोबर गॅप मध्ये हा फटका खेळला केदारने. ओव्हर पिच बॉल होता. फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं. टायमिंग करत मात्र आणखीन 4 धावा मिळवल्या. अशाच बॅटिंगची गरज आहे. थोडस शांत आणि संयमी क्रिकेट खेळावं लागेल. विकेट वाचवून मात्र क्रिकेट खेळावं लागेल. तर आणि तरच या 75 धावांचा पाठलाग पूर्ण करू शकेल. आपटलेला बॉल. या वेळेला मात्र बाउन्स जास्त होता बॉल मध्ये. पुन्हा एकदा बॅटची टॉपेज घेतोय आणि संकेतच्या दिशेने वाईडिश लॉंग ऑन वरती. एकच धाव या वेळेला संघाला मिळणाऱ्या एकेरी धावेसोबत संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर जाऊन पोहोचते ती 35 या धावसंख्येवर. 4 बॉलचा खेळ पूर्ण होतोय. संघाची धावसंख्या मात्र 35. परत एकदा ओव्हर पिच बॉल. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. उंची चांगली आहे. लांबी पडेल कमी. मिळेल विकेटची हमी. आणखीन एक फलंदाज बाद. 7वा धक्का श्रीजय 11 लालबाग टीमला. लकी आउट होतोय. ओव्हर पिच बॉल होता. बॅटचा चेहरा थोडासा जास्त वर राहिला त्यामुळे उंची चांगली गाठली गेली. लांबी मात्र कमी पडली. फिल्डर डाऊन दी बॉल स्ट्रेट इन टू दी बास्केट. संकेत देवरुखकर मात्र कोणतीही चुकी करत नाहीयेत. सेफ हँड्स मध्ये बॉल आहे आणि लकीला माघारी परतावं लागेल. 13 चेंडू आहेत आणि 13 बॉल मध्ये 40 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर येतो मैदानाच्या आतमध्ये. मॅन फ्रॉम रामदूत करी रोड ओंकार तावडे. शेवटचा बॉल या षटकातला. 4थं षटक मार्गस्थ आहे. यानंतर अजूनही 2 ओव्हरचा खेळ आहे. 13 चेंडू आहेत आणि 13 चेंडूंमध्ये 40 धावांची आवश्यकता आहे. थोडस विचार विनिमय त्या ठिकाणी सुरू आहे 2 फलंदाजांमध्ये. चर्चासत्रानंतर मात्र आता स्ट्राईकच्या दिशेने जात असताना ओंकार तावडे 8व्या आणि 9व्या क्रमांकाचे फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. 7 विकेट्स गमावल्यात अवघ्या 35 या धावसंख्येवर. या ओव्हरचा शेवटचा बॉल. आतापर्यंत 12 धावा आणि 1 विकेट पटकावली आहे ती प्रथमेशने. पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल इनसाइड आउट. क्लासिकल बॅटिंग या वेळेला ओंकार तावडेच्या बॅटमधून एक दर्जेदार षटकार. पहिलाच बॉल. असं वाटतंय की येताना डगआउट मधूनच सेट होऊन आलेत ओंकार. षटकारासोबत ओव्हर नंबर 4 ची समाप्ती. 4 ओव्हर नंतर 7 गडी बाद 41 धावा स्कोर कार्डवर. 12 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामना संपलेला नाहीये. या दोन्ही फलंदाजांमध्ये क्षमता आहे, ताकद आहे. 12 चेंडूंमध्ये 6 षटकारांची आवश्यकता आहे. जसं बघायला गेलं तर जास्त कठीण नाहीये परंतु त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. हार उन्हीं की होती है जो मान लेता है और जीत उन्हीं की होती है जो ठान लेता है. आत्मविश्वासाची गरज आहे. हार मानून चालणार नाही. जिंकायचा पूर्ण प्रयत्न करावा लागेल. प्रयत्नांची पराकाष्ठ करावी लागेल. आपलं 100 नव्हे तर आता मात्र आपलं 200% या वेळेला फलंदाजांना द्यावं लागेल. विकेट गमवायची नाहीये कारण ऑलरेडी 7 विकेट्स गमावलेले आहेत. गोलंदाजी मार्क वरती येतोय रिजवान. ओव्हर नंबर 5. 12 बॉल आणि 34 धावांची आवश्यकता. ऑन स्ट्राइक केदार परब. नॉन स्ट्राइक ओंकार तावडे.
दोन्ही फलंदाजांमध्ये ताकद आहे, क्षमता आहे. रिजवान आहे गोलंदाजी मार्कवर, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. रिजवानचा पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय, फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल येतोय. एक एक बॉल आता मात्र महत्वाचा आहे. प्रत्येक बॉलवर धाव घेणं महत्वाचं समजावं लागेल फलंदाजांना. ती एक धाव तितकीच महत्वाची आहे. या वेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला, बॉलला अडवलं, बॉल डिफ्लेक्ट झालाय, दिशा बदलतोय. तोपर्यंत मात्र पाठलाग होईल दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज, आणि बघता बघता या 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचेल 43. बॅटकट आहे असं आमचे पंच आम्हाला कळवत आहेत. त्यामुळे या धावा केदारच्या खात्यामध्ये सुद्धा लिहिल्या जातील. 43 for 7. 7 गडी बाद 43 धावा. ओहो, या वेळेला मात्र स्लॉट मध्ये मिळालेला बॉल त्याला पाठवून दिलं सरळ आपल्या खेळाडू कक्षामध्ये. आपल्या टीमला सांगितलंय, होय मी आहे मैदानाच्या आतमध्ये, हो मी हे करू शकतो. हा आत्मविश्वास दिलाय केदारने आपल्या टीमला. अप्रतिम फटका. 9 चेंडू आणि आता मात्र 26 धावा असं हे मॅचचं समीकरण. अगदी बॅटच्या रडार मध्ये मिळालेला बॉल होता आणि तो सरळ मात्र आपल्या श्रीजय 11 लालबागच्या खेळाडू कक्षामध्ये पाठवून दिला तो केदार परबने. 49. 7 गड्यांच्या मोबदल्यात 9 बॉल शिल्लक, 26 धावांची आवश्यकता. परत एकदा ओव्हरपिच बॉल, परत एकदा त्याला मात्र आडव्या बॅटनं ऑन साइडला ड्राईव्ह केलं. आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये, चांगला थ्रो पाहायला मिळतोय. एक एक बॉल महत्वाचा आहे, एक एक रन महत्वाची आहे. 8 बॉल आणि 25चं समीकरण. ब्लू वर्सेस रेड, काळा चौकी विरुद्ध लालबाग, श्रीजय 11 विरुद्ध एकी 11. कोण जिंकणार हा सामना? गोलंदाज की फलंदाज, रोखल्या जाणार की ठोकल्या जाणार, बचेगा या बनेगा? या वेळेला मात्र चांगला बॉल रिजवानच्या माध्यमातून चिप करायचा प्रयत्न करत होते ओंकार. व्हाईट बॉलची मागणी करतायत. एक रिव्ह्यू तुम्हाला आहे आणि तो रिव्ह्यू इथे मात्र घेतलाय ओंकारने. रोलिंग स्पोर्ट्सच्या युट्यूब लाईव्ह चॅनलद्वारे मात्र याची पडताळणी केली जाईल. दूध का दूध और पाणी का पाणी. आमच्या टीव्ही अंपायरच्या माध्यमातून मात्र ऑनफिल्ड पंचांना योग्य तो निर्णय कळवला जाईल. ऑनफिल्ड कॉल करायचंय. त्यामुळे यानंतर श्रीजय 11 लालबाग आपण रिव्ह्यू घेऊ शकता. परत एकदा मात्र सोडून दिलेला बॉल पाहायला मिळतोय, परंतु या वेळेला मात्र पंच मागे फिरतायत आणि आपले दोन्ही हात जमिनीला समांतर करतायत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव मिळते आणि संघाची धावसंख्या सध्या आपण जर पाहिली तर जाऊन पोहोचते ती 51 या धावसंख्येवर. 24 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. बॅटची एज घेतली आहे, थोडासा लांब राहिला फिल्डर पासून. चौथ्या धावेच्या प्रयत्नात आहेत फलंदाज. थ्रोही चांगला होता परंतु एक धाव काही रोखू शकले नाहीयेत. 5 ओव्हरचा खेळ संपेल. एकेरी धावेसोबत मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 52 आणि उर्वरित 6 चेंडूंमध्ये आता मात्र 23 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि हीच खरी मजा राहिली आहे SVPL ची. गतवर्षीची मेगा फायनल जर तुम्हाला आठवत असेल, तब्बल 115 धावांचा पाठलाग. सूर्या नायडू 20 चेंडू 75 धावा ठोकल्या होत्या. त्यावेळेला सुद्धा एकी 11च काळा चौकी मैदानाच्या आतमध्ये होती. विरोधात मात्र फक्त शेवडी मुंबईकर होती. यावेळेला श्रीजय 11 लालबाग आहे. 6 बॉल आणि 23 धावा असं मात्र समीकरण. मेगा फायनलचा सामना आठवला तर 6 बॉल 19चं समीकरण होतं. त्यावेळेला मात्र त्या 19 धावा ठोकल्या गेल्या होत्या.
आज मात्र पुन्हा एकदा तेच गोलंदाज नवनाथ गाडवे. संघाचं नेतृत्व करतायत. निर्णायक ओव्हर हातामध्ये स्वीकारली आहे. कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. समोर ओंकार तावडे आणि केदार परब. श्रीजा 11 लालबाग विरुद्ध एकी 11 काळा चौकी. आजच्या दिवसातला हा दुसरा सामना SVPL शिवसेना प्रमुख चषक 2025 सीझन 2. पहिला चेंडू या वेळेला पहिल्या बॉलसाठी तरी व्हाईट बॉलचा इशारा पंच सूर्यकांतचे आढाव आम्हाला कळवत आहेत. थोडासा मात्र आता कान मंत्र देतील. अजित मोहिते आपला अनुभव थोडासा शेअर करतील, थोडस मार्गदर्शन करतील. तसं बघायला गेलं तर नवनाथ गाडवे सुद्धा एक दिग्गज खेळाडू राहिलेत. कित्येक वर्ष एकी 11 काळा चौकीचं नेतृत्व करतायत. यावेळेला टायमिंग प्रॉपर, परंतु दिशा आणि हा काय जबरदस्त फिल्डिंग आहे. आता पंचांच्या निर्णयाची वाट पाहावी लागेल. आणि दरम्यान व्यासपीठावरती मात्र शुभागमन होते. मनसे उपशाखाध्यक्ष सन्माननीय आमचे बंधुतुल्य मित्र आकाशजी नेराळे, हार्दिक स्वागत असेल. शिवसेना प्रमुख चषक SVPL 2025 च्या दुसऱ्या पर्वात आज आकाशजी नेराळे साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. आणि हा षटक अप्रतिम फटका या वेळेला पाहायला मिळतोय. सामन्याचं समीकरण मात्र बदलेल या षटकारानंतर. 59 धावा 7 गडी बाद. 5 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. हा ट्रॅकर परत एकदा उडवलाय बॉल ओंकार तावडेच्या बॅट मधून. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करेल हवाई सफर. 6 धावा, षटकार. म्हणूनच म्हटलं ना की क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. आतापर्यंत हा सामना एकी 11 काळा चौकीच्या बाजूने झुकताना दिसत होता, परंतु या 2 मोठ्या फटक्यांनंतर श्रीजा 11 लालबाग संघाचं पुनरागमन या मॅच मध्ये होतंय. 5 बॉल 16 ची गरज होती, आता 4 बॉल 10 धावांची आवश्यकता आहे. होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करणारा खेळ म्हणजे क्रिकेट. शिवसेना प्रमुख चषक SVPL 2025 सीझन 2. एक हाय व्होल्टेज रामा मैदानाच्या आत. यावेळेला मात्र हा बॉल विकेट कीपर कडे सोपवला जातोय. एक तेरी तो एक मेरी, जशास तसं उत्तर दिलं जाईल. ईट का जवाब पत्थर से. 3 बॉल 10 धावांची आवश्यकता. काय घडणार, काय बिघडणार? ब्लू की रेड, निळा की लाल, श्रीजा 11 की एकी 11, लालबाग की काळा चौकी, गोलंदाज की फलंदाज, काय घडणार? या मॅचचा रिझल्ट काय येणार? पुन्हा एकदा हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नापा तोला, बल्ला बोला और भेज दिया आसमान में और एक गोला. आणखीन 6 धावा, आणखीन एक षटकार. आणि या बॅटिंग साठी मात्र ओंकार तावडेला उपशाखा प्रमुख राजेश मांगडे यांच्याकडून 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आलेला आहे. काय बॅटिंग केली आहे. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. अगदी हातातून निसटलेला सामना खेचून आणलाय. 71 वर्षात 2 बॉल आणि 4 रनची आवश्यकता आहे. अजूनही मॅच संपलेली नाहीये. ओंकार तावडे विरुद्ध नवनाथ गाडवे. या वेळेला इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हर वर फिल्डर, परंतु हा बॉल सुद्धा निघून जातोय सरळ सीमा
पार षटकार. काय बॅटिंग केली आहे. मॅच विनिंग परफॉर्मन्स ओंकार तावडे याचा. संकट मोचक ओंकार तावडे विजेता ठरलाय. श्रीजा 11 लालबाग. आणि शेक हँड करूनच आपण दोन्ही टीमने मैदानातून बाहेर यायचंय. अप्रतिम बॅटिंग मित्रांनो. जरा ओंकार तावडेची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. दोन्ही टीमने हस्तांदोलन करूनच मैदानातून बाहेर यायचंय. मेगा स्क्रीन वरती आहे या मॅचचा हिरो, या मॅचचा संकट मोचक ओंकार तावडे. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ परफॉर्मन्स बाय ओंकार तावडे. 7 विकेट गेलेले असताना सुद्धा हार मानलेली नाहीये. चला दोन्ही टीम हस्तांदोलन करून मैदानातून बाहेर यायचंय आणि खऱ्या अर्थाने या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ठरेल. 8 बॉल आणि